वाहनांची वाढती संख्या, जागतिक तापमान वाढ, वाढतं प्रदूषण या सगळ्याचा आणि ग्राहकांचा विचार करून बजाजनं 2 नवीन इलेक्ट्रिक रिक्षांची निर्मिती केली आहे. यातील आरी पॅसेंजर रिक्षा आहे, तर ई कार्गो ही मालवाहू रिक्षा आहे. या दोन्ही रिक्षांचं कोल्हापूरमधील प्रथम अनावरण वारणा सहकारी बँकेचे चेअरमन निपुण कोरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यासह कदम बजाजच्या उद्यमनगरमधील नवीन शोरूमचं उद्घाटन सुद्धा करण्यात आलं. नवीन शोरूममध्ये विक्री पश्चात सेवा, इन्शुरन्स, फायनान्स आणि अनुभवी मेकॅनिक असं हायटेक वर्कशॉप उपलब्ध करून देण्यात आलंय. परवान्याची गरज नसलेल्या आणि अल्प खर्चात चालणाऱ्या या इलेक्ट्रिक रिक्षा पर्यावरण संवर्धन आणि जागतिक तापमान वाढ यावर उत्तम पर्याय आहेत. सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर सुद्धा गगनाला भिडलेत. त्यामुळे पर्यावरण रक्षण आणि पैशाची बचत असा दुहेरी फायदा या रिक्षामुळे होणार आहे. बजाज कमर्शियल व्हेकलचे सेल्स व्हाईस प्रेसिडेंट सुरेश कुट्टन यांनी या रिक्षांविषयी माहिती दिली. मोठी बॅटरी, ऑन बोर्ड चार्जर, 2 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, ॲडव्हान्स PMC मोटर, मोठे ट्यूबलेस रेडियल टायर, ड्राईव्ह शाफ्ट अशी अनेक वैशिष्ट्ये यामध्ये देण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. बजाज आरी पॅसेंजर रिक्षा एका चार्जमध्ये 178 किलोमीटर धावते, तर मालवाहू कार्गो रिक्षा 180 किलोमीटर धावते. या रिक्षांना 5 वर्षांची वॉरंटी, त्याचबरोबर किमतीतील 73,000 रुपये केंद्र सरकारकडून सबसिडी मिळणार असल्याची माहिती त्यांना दिली. यासाठी वारणा सहकारी बँकेकडून 3 वर्ष आणि 5 वर्ष परतफेडीचं कर्ज उपलब्ध करून देण्यात आलंय. सध्या देशभरातील 100हून अधिक शहरांमध्ये या रिक्षा लॉन्च झाल्या असून याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. यातील 9 किलोवॅट हवर क्षमतेच्या पॅसेंजर रिक्षाची ऑन रोड किंमत शासनाची सबसिडी वजा करून 3,58,000 इतकी आहे. मालवाहू कार्गोमध्ये 9 किलोवॅट हवर क्षमतेची कार्गो रिक्षाची किंमत 3,92,000 तर 12 किलोवॅट हवर क्षमतेची कार्गो 4,40,000 किमतीची आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी शोरूमला भेट देऊन खरेदीचा लाभ घ्यावा असं आवाहन कदम बजाज यांच्या वतीनं करण्यात आलंय. याप्रसंगी रिजनल सेल्स मॅनेजर नितेश भाटिया, रिजनल सर्व्हिस मॅनेजर विशाल जैन, एरिया सेल्स मॅनेजर अजय प्रताप, एरिया सर्व्हिस मॅनेजर अभिनव राज, कदम बजाजचे संचालक निलेश कदम, रामचंद्र कदम, अलका कुलकर्णी यांच्यासह कर्मचारी आणि ग्राहक उपस्थित होते.